यानंतर पुढची आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी बघूया। शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे हे आता आव्हान देणार असल्याचं समजतंय। अजित पवार यांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारे विरोध करणार आहेत। अण्णा हजारे आणि माणिकराव जाधव यांच्या वकिलांनी पोलिसांच्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टवर आक्षेप घेतलेला आहे। कोर्टानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारे आणि जाधव यांच्या वकिलांना वेळ दिलेला आहे। या सगळ्या संदर्भातली सुनावणी ही 29 जूनला आता होणार असल्याचं समजतंय। मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अजित पवार आणि इतरांना या संदर्भात क्लीन चिट दिलेली आहे। हा शिखर बँक घोटाळा नेमका काय आहे पाहूया। नाबार्डकडून 2007 ते 2011 दरम्यानचं ऑडिट करण्यात आलं होतं। या ऑडिटमध्ये बँक व्यवहारांमध्ये अनेक अनियमितता असल्याचं उघडकीला आलं। 2013ला बँकेच्या कामकाजाची चौकशी देखील करण्यात आली। चौकशी दरम्यान बँकेकडून नियमबाह्य पद्धतीनं 25,000 कोटी रुपयांचं कर्ज वाटप करण्याचा प्रकार उघडकीला आला। कोट्यवधींची थक हमी दिल्यानं बँकेचं मोठं नुकसान देखील झालं। शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह 70 जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। 70 जणांमध्ये विजयसिंह मोहिते पाटील, आनंदराव अडसूळ, शिवाजी नलावडे आणि इतरही अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश होता। पोलीस तपासादरम्यान मात्र घोटाळ्याचे पुरावे नसल्याचा निष्कर्ष समोर आला। जानेवारी 2024 मध्ये अजित पवार, सुनेत्रा पवार यांना क्लीन चिट देण्यात आली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।